माढा तालुक्यातील ऐतिहासिक मोडणीम नगरी आज शंभूराजांच्या जयघोषाने दुमदुमते। छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा इतिहास केवळ पुस्तकात न ठेवता तो रक्तात भिनवण्यासाठी मोडणीममध्ये बलिदान मास पाळला जात आहे। आज या उपक्रमाचे 8वे पुष्प संपन्न झाले। पाहूया यावरील आमचा हा विशेष रिपोर्ट। इतिहासाची पाने नुसती वाचायची नसतात तर ती जगायची असतात, हेच आज मोडणीमच्या तरुणाईने सिद्ध करून दाखवलंय। पायात चपला नाही, जिभेवर गोडवा नाही आणि मनात फक्त शंभूराजे। होय, हीच मोडणीमची तरुण पिढी आहे जी आज छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा वारसा केवळ शब्दात नाही तर आपल्या कृतीत उतरवते। 40 दिवस गोडान्नाचा त्याग आणि अनवाई पायाने चालत या तरुणांनी जगाला दाखवून दिलंय की आमचा राजा विकला गेला नाही, आमचा स्वाभिमान कधीच झुकला नाही। स्वराज्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदानाच्या स्मृती जगवण्यासाठी मोडणीममध्ये दररोज तरुण एकत्र येत आहेत। हातात भगवा ध्वज, हृदयात शंभूराजांचे विचार घेऊन ही तरुण पिढी आज एकवटली आहे। केवळ विधी म्हणून नाही तर एक संस्कार म्हणून हा बलिदान मास येथे साजरा होतोय। मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला थोडक्यात बलिदान मास आपण का पाळतो याच्याबद्दल माहिती सांगणार आहे। मित्रांनो, 40 दिवस, सलग 40 दिवस ज्या राजाच्या शरीराची कातळी सोडली जात होती, डोळे काढले गेले, जीभ कापली गेली, पण रायगडाच्या त्या वाघानं औरंगजेबासमोर आपली मान झुकवली नाही। आपल्याला जगाला ओरडून सांगायचंय की आमचा राजा विकला गेला नाही, आमचा स्वाभिमान कधीच झुकला नाही। हा काळ केवळ दुःख व्यक्त करण्याचा नाही तर आपल्या धमन्यांमध्ये पुन्हा एकदा तो शंभूबाणा भिनवण्याचा आहे। आज आपल्याला औरंगजेबाशी नाही तर आपल्यातील आळस, व्यसन आणि चुकीच्या विचारांशी लढायचं आहे। ज्याला शंभूराजे कळले तो आयुष्यात कधीच हारला नाही। मोडणीमचा हा उपक्रम आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श ठरत आहे। जेव्हा तरुण जागा होतो तेव्हा इतिहास घडतो, हे पुन्हा एकदा या बलिदान मासच्या निमित्ताने स्पष्ट झालं आहे।